भक्ती हा? कांदे बरं ते काय करतो ते कांद्याचे ते कोंब बिम सगळे काढून टाक आणि सगळे गोणी निवडून व्यवस्थित ठेव. ठीक आहे चालतंय. बरं आम्ही चाललो दहाव्याला तवर स्वयंपाक वगैरे सकाळी चहा नाही केला बाई तू. अहो गॅस नाही कुठून करू मी? गॅस नाही म्हणजे चूल का नाही का आपल्याला? अहो तुम्हाला माहितीये ना मागच्या वेळेस हात भाजला होता पण ऑपरेशन पर्यंत गेलत ते. काय कौतिक भक्ती तुझं, चुलीवर दाना दाना स्वयंपाक करावाच्या आता जायचंय बाहेर म्हणून मी लक्ष दिलं नाही. अहो पण मला येत नाही चुलीवर स्वयंपाक, असं काय करताय? माहितीये ना तुम्हाला सगळं. तुला येत नाही, तुला माहिती आहे ना आता गॅस टाक्या भेटत नाहीत. मग त्यात माझी काय चूक आहे? करा ना तुम्ही. मी करायचं आणि तुला काय पूजायला आणलं का घरात? मग मी बाकीची कामं आवरते, आता नाही येत मला चुलीवर स्वयंपाक. बाकीचे काम नाही, पहिलं स्वयंपाक करून घे. कस काय येत नाही मी बघत आहे तुला. चहा आण पहिला करून. मी नाही करणार. अगं बाई, आणि ते पोरग कुठं गेलं? बघा असेल आतमध्ये. तुमचं पोरग आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. इकडे येऊ. अरे उरकलं का? चल दहाव्याला जायचंय. कावळे शिवून गेल्यावर काही लेंड कमवायचं जाते कावळ्याची. तुम्हाला मेकअपला वेळ लागला असा मी आले पुढं. मेकअप करतात का? हा, मग या तेच वयात म्हणलं. मेकअप करतात का? मग समजत ना तेवढं तरी काय करायचं ते. बरं चहा आण, चल. आता काय चहा नाहीये तिकडे, आधी कार्यक्रम येऊन मग आवरू. अरे कार्यक्रमात काय स्वयंपाक व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. तिकडे एक एक केळ देतात खायला. बरं ते जाऊ दे, तू स्वयंपाक करून ठेव, मला बी कामाला जायचंय. बघते मी. बघते म्हणजे बघायचं काय त्यात? अगं सुनबाई स्वयंपाक कर, चहा करायचा माणसाला. अहो गॅस संपलाय, चुलीवर स्वयंपाक नाही जमत मला. कस काय नाही जमत? काय थेर आहे तुमची? हा, अरे लग्नाआधी मी बघितलं कुर्नात बाबडीच्या काटके गोळा करायला जायची तू, आणि आता विसरली का स्वयंपाक करायचं? लग्न झाल्यावर सगळं विसरले ती तिकडे आई बापाची काय केलं तिने ते. ते मम्मी करायची स्वयंपाक घरी, मी नव्हते करत. मग मम्मीला म्हणायचं ना मला स्वयंपाक शिकव म्हणून. हा, शिकवला ना तिने, मग मी करतीये ना. गॅसवर जमतो ना मला, पण मला चुलीवर नाही जमत, तेच सांगते मी. हे असं शिकवलं. चुलीव एवढं अवघड आहे का? लाकूड सारायचं, जाळ लावायचं, आणि वर तावा ठेवायचं आणि स्वयंपाक करायचा. अहो, मागच्या वेळेला मला भाजलं होतं. अहो मग आगीत बोट नाही घालायचं. जाऊन ते आपण येऊ त्या कार्यक्रमाहून जाऊन मग बघू. काय खरं नाही ग बाई, काय खरं नाही. तरुण पण कष्टात गेलं आणि म्हातार पण सुनाच्या तारासात जाणार आहे. बिनचहाचं खुशाल बाहेर काढले हिने. काय अर्थ आहे आयुष्याला? हा, मी तर म्हणतो एक एक एकर वावर खावा पण हॉटेलात खावा. काही इच्छा नाही बा आपली चहा बी प्यायची. तू आवरून ठेव, चुलीवर स्वयंपाक कर. काय काय चाललं होतं? चहा कर लवकर, चल. गॅस संपलाय, चुलीवर स्वयंपाक करायला लावलाय मला इथं. माहितीये ना मागं माझा हात भाजला होता. हाय पण आता काय कर की काहीतरी ऍडजस्ट. ते पण तसेच बोंबलत गेलेले आहेत बाहेर. अख्ख्या आता जगाला ओरडून सांगतील चहा नाही केला म्हणून. आता कालच्या पासून मी बघतोय गॅसच कुणालाच भेटता नाही तर. हा, मग त्यात माझी चुकी आहे का? माहितीये ना मागच्या वेळेस भाजलं होतं हाताला. ते लोखंडाची पट्टी देऊ काढून चुलीवर ठेवायची म्हणजे गॅस सारखं खालून जाळ चलन. आणि कोण करणार स्वयंपाक? करायचं तर करा तुम्ही, नाही तर नका करू. मी नाही करणार स्वयंपाक. ए यार तसली शिगडी आणतो किती. आईला ह्या गॅसवाल्याचं लय अवघड झालंय. हॅलो, अरे कधी येतोय टाकी घेऊन? काय लागा तो दोस्त असं ना असं करायचं म्हणजे कसं गावात नाही का तो टाक्या दिल्या? ए तीन इकडे बरोबर या लवकर ती टाकी घेऊन. अरे गॅस टाक्या भेटायची एवढं अवघड झाली, ही टाकी आणली तो कुठून? अरे तुम्ही आधी रजिस्टर केलेली. कशी रजिस्टर करावं लागतं त्याला? तुला काय माहितच नाही की 21 दिवस लागत आहेत त्याला. म्हणजे मी आधीच केलेलं बुकिंग. ती आताशी आली, आमच्या घरी पाहुणे येणार होते आणि मी इमर्जन्सी जाऊन आणली ती. म्हणजे आधी बुक केलेली ते आता भेटली? हा, मग ते जे जे कोणाला त्याला फोन कर की बाकी 100 रुपये घेऊन देत असलं तर. अरे तिथं तू किती दिलं तर ती बुकिंग आधीच लागतंय त्याला. आणि जर कुपन आता समजा आमच्याकडे कुपन आहे का? ही चाललाय कशामुळे प्रकार, युद्ध लागलेलं आहे मोठं. युद्धामुळं. आणि ती सगळं तिथं गॅसचं आणि पेट्रोलचा सगळा प्रॉब्लेम येणार आहे आता. बरं तो कितीला आणली? ते हाय त्या पैशाला. मी 100 रुपये वाढवतो ती की मला. आणि आमची तर पुऱ्यात स्वयंपाक आणि ती कुणी कुठं करायचा? अरे तू बायकोला जमतो चुलीवर स्वयंपाक? एकाचा नाही ना, तिथं लय माणसं येणार आमच्या घरी. तू एक काम कर, तुला एवढी अडचणी आमच्या घरी आजच्या दिवस जेवायली असं बी पुऱ्यात स्वयंपाक करणार आहेत. अरे आजचं झालं पण गॅस 4 दिवस झालं. मग आता एवढं पुढचं नाही, मी आत्ताच बाग येतो तुमचं. मी पुढचं नाही सांगू. चुलीव करा की एवढं काय तवा. चुलीवर जावा ना बायकोला. एवढे 50-100 रुपये दिवस तर 100 रुपयात लाकड आणले तर किती कसं होत्या चुलीव? अरे घरी डिगोरा लागला लाकडाचा, पण बायको करीना चुलीवर. झालाय गोळ काय. आई कुठे गेली मग? आई ती गेला 10वीला तिकडे. आई आले की म्हणजे रानात जायचे कामावर. बायकोला स्वयंपाक करायला लावलाय. तुला माहिती ना आजकालच्या बायकांचा आदळ आपण करतात चालू करतात.
लय तुला अवघड तुला झालं बायको माझं. ताब्यात ठेवता येत नाही, ते प्रॉब्लेम आहे तुझा. काम कर की काय? लाव की त्या पोराला कॉन्टॅक्ट लागा जय अरे कॉन्टॅक्ट कशाचा कॉन्टॅक्ट? ते भेटत नाही, तू कुठंतरी वशील लाव तिकडे, नाही तर श्रीगोंद्याला कुठंतरी जा आणि बघ तिकडे. हायला नाही तर सांग आता आमचंच नाही तर आमचं झालं नाही बोली तो, पण आमची माय बायको काय मला बरं वागणार नाही ती तसं. नाही ते मी परस्पर दिले. पुराचं स्वयंपाक आहे ना, स्वयंपाक उडेव तू जेवायला येऊ, जेवायला येतो तुम्ही दोघं या. अरे स्वयंपाक तुझा उरकून घेईन, त्यात उरण तेवढा गॅस मला दी, मी तुला उराय काय आता ते आम्हाला 2-3 महिन्यासाठी आणलेली, त्याचा विषय नाही उरायचा, पण तिला विचारावं लागेल. तू जसा तुझ्या बायकोला विचारल्याशिवाय हे करत नाही, तसं मला बी विचारावं लागतं. विचारून बघला का लय अर्जंट आहे, मी उपाशी मरणला का नाही आज उपाशी नको मरू, पुऱ्या खायला ये. पुऱ्या किती सकाळच्या तर संध्याकाळच्या तर आत्ता करणार आहे गरम गरम. गॅसच बघतो काहीतरी. ऐक ना, ते गॅसला 21 दिवस लागते का रजिस्टर केल्यावर. मग मी काय करू त्याला? ऐक की, मी भांडी घासतो, तू पण स्वयंपाक कर केला का चुलीवर? अहो चुलीवर स्वयंपाक नाही येत मला, मी किती वेळा सांगू? एक काम कर, मी पेट होतो, मी भाजी तू बाबा. ते आई आले की माझ्यावर जाळ काढती, तू माझ्यावर जाळ काढती, युद्ध चाललंय तिकडं, त्याने सुटली गॅसची टंचाई, आपल्याच घरात वेगळं युद्ध चालू व्हायचं. मग मी काय करू शकते त्याला? तुम्हाला पहिले नाही का करता येत नियोजन तसलं? कसलं नियोजन करायचं? कालच्यापासून 2 दिवस झालं मला वाटत होतं गॅस उडत म्हणून बघत तर गॅसच भेटाना. आता शेजारच्या बाईने बघा तिच्या नवऱ्याने लगेच गॅस लावून आणला कुठून अरे तरी. त्यांचं कुपन आहे, आपलं 2 नंबर त्यांना नाही. तुझ्या बापाने नव्हतं का द्यायचा ना गॅस कुपनाचा काढून एखादा? मग आता मी काय करू? मग तुम्ही पण घ्या ना तो काढून. कसं काढून घ्यायचा? 2 नंबरचं ते गॅस टाक्या फुकाळा बंद झाले तर तू ऐकत जा. चल हो, मी ऐक, तू नको का भांडणाचा कार हो, मी पेटवतो भाऊ. चल थांबा आले. उरक तुझं लवकर. काय कटकटे. अरे मळ पीठ, मी तो पेटवितो पटक्यास. उरक बरं काय यायच्या आधी, नाहीतर आहे ना हाताच त्रास व्हायला लागला त्या चुलीचा. अरे चुलीचा काय त्रास आहे आता? मी बसतोय ना इथं. काय लय नकोला काही करू. उद्याच्याला जर समजा गॅसच बंद झालं तर काय उपाशी मारायचं का काय? तुम्ही पण आहे ना. अयो, काय झालं? भाजलं ना तुम्हाला पण? अजून करा चूल 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 करा अजून. अरे उपाशी राहण्यापेक्षा बरं आहे. हा बरे. नीट पेटवा आता. आली पीठ, तू मळ का ना पीठ. पिटलं चुली पुढे आला आता काय पिठ मळायचा म्हणा काय? तू मळ पीठ का ना माणूस लेवल होता बरं का, पण फाट कोणी कावळा शिवला चला, पेटवली बस चूल. अय ढेंगळे, अरे काय लुगडी घातली काय तू? चुली पुढे कुठे बसला? अहो ते तिला अरे हे काय बाय कुत्रा डारगाळ काय आपलं हे काय? अहो काय अहो याला भाकरी येत्या काय? हे भाकरी करते का काय? बापाने असं शिकवलं काय बापाने तुला? अहो मला चपात्या येतात, आता इथं भाकरी कशी करायची? अगं पण हे असलं माहिती आहे हा उठणं म्हणून लावा अंगाला आता आमच्या, आणि काढकी असं उपटून सगळी. तुझ्या आईने तुला भाकरा शिकवली नाही का नीट करायचं? अगं ते बेसनाला खलिल्यावाने केलंस तू ते. मग करा ना तुम्ही, मला कशाला अरे सांगताय? शेत आहे ना, पीठ आणि मीठ कमी झाले, टाकती लगेच होईल. थांबाई नको काय करू. ए बाबा तुम्ही तिच्या नको नादी लागू. खर आजचे दिवस स्वयंपाक हे मारीन उपाशी आपल्याला हे काय खाऊ घालते असलं? हा फुलग्याचं माडग आहे का भाकरीचं पीठ आहे ते काळा ना. अरे याला याचं डोकं आणा ना, यांनी लव्ह मॅरेज केलंय ना. मला मॅरेज केलं, आता चपात्या करायच्या ना, गॅस भेटा ना एक तर काय करता? अरे गॅस भेटायचं, चपात्या भेटायचं ते बाजूला राहू दे रे, पण हिला जरा समजून सांगायचं पीठ मळता येईना तिला. हा अरे असलं पीठ असतंय का? कसलं पीठ असतं कसं माहिती येतं? मला पण नाही माहिती. उठे झाला बायकोचा बैल बसला ते जाळ घालायला. बापाने एवढ्या आयुष्यात कवा जाळ नाही घातला चुलीला. आता काय गॅस भेटा ना काय तुमची? काय गॅस भेटा ना तुला? हो तिकडे अवघड आहे. उठ का तू बी, जाय शेवग्याच्या शेगा भाजी करते मी भाकरी. कुठून आणली बाई ही पिढा? हे काय केलंय आता हे? काय हाच माझ्या तोंडाला लावता वाटून घाला. सारे येडेच भेटलेत मला बी. संसार मी करते म्हणून झाला, नाही तर यांचं काही झालं नसतं.